त्या पावसाच्या रात्री झोपडी कोसळली आणि सगळं संपलं असं वाटलं. पण त्या एका निर्णयाने गणूचं नशीबच बदललं. ही कथा आहे एका बापाची, जो स्वतः भुका राहिला पण मुलांचं स्वप्न कधी मरू दिलं नाही. जर तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य कठीण आहे, तर ही कथा पूर्ण ऐका, कारण गणूचं आयुष्य तुमचा विचार बदलून टाकेल. परिस्थिती कितीही वाईट असली तरी हार मानू नये. प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचं सर्वात मोठं साधन आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. चिखलातलं सोनं. मुंबईच्या एका कोपऱ्यात रेल्वे लाईनच्या बाजूला पसरलेली एक मोठी झोपडपट्टी होती. तिथे चिखल, घाण, अरुंद गल्ल्या, पावसाळ्यात साचणारं पाणी, सगळं काही होतं. पण त्या सगळ्यांच्या मध्येही माणुसकी, संघर्ष आणि आशेचा दिवा पेटत होता. त्या झोपडपट्टीत राहायचा गणू. गणू एक साधा, गरीब माणूस होता. अंगाने बारीक, चेहऱ्यावर कायम थकवा दिसायचा, पण डोळ्यात प्रचंड प्रामाणिकपणा होता. त्याच्या झोपडीची छप्पर टीनची होती. टीन जी पावसात गळायची आणि पुन्हा तापायची, पण तरीही तीच त्याची दुनिया होती. गणू रोज सकाळी 5 वाजता उठायचा, कारण त्याला कामावर जायचं असायचं. बांधकामावर मजुरी करायला. त्याची बायको सुमन, 2 लहान मुलं, चंदू आणि राधा, एवढंच त्याचं कुटुंब होतं. सुमन घरातली सगळी कामं करायची. ती कधी कधी लोकांच्या घरात भांडी घासायला जायची. दोघेही दिवसभर कष्ट करत, पण तरीही महिन्याच्या शेवटी पैसे अपुरेच पडायचे. एके दिवशी सकाळी गणू कामावर निघाला होता. रस्त्यात त्याला त्याचा मित्र रम्या भेटला. "काय रे गण्या, आज पण कामावर?" रम्याने विचारलं. गणू हसला. "अरे, आपल्याला पर्याय आहे का? काम नाही केलं तर पोट कसं भरणार?" रम्या थोडा विचार करून म्हणाला, "मी ऐकलं आहे जवळच्या फॅक्टरीत जास्त पगार मिळतो." गणू थोडा आशेने म्हणाला, "खरंच? मग मला पण सांग ना." पण रम्या लगेच शांत झाला. "तिथं काम मिळवायला ओळख लागते. आपल्यासारख्यांना कोण विचारतं?" गणूच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशा आली, पण त्याने मनाशी ठरवलं. तो त्या फॅक्टरीत जाऊन कामाबद्दल विचारेल. संध्याकाळी गणू घरी आला. सुमनने विचारलं, "आज किती मजुरी मिळाली?" "तीच रोजची, 400 रुपये." गणू म्हणाला. सुमनने हळूच सांगितलं, "राधाला ताप आलाय. डॉक्टरकडे न्यायला पैसे हवेत." गणूचं मन हेलावलं. तो राधाच्या जवळ बसला. तिचं गरम कपाळ पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "मी उद्या काहीतरी करतो," तो म्हणाला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. गरीब माणसाचं दुःख म्हणजे आजारी पडायलाही परवडत नाही. काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला. झोपडपट्टीत सगळीकडे पाणी साचलं. गणूच्या झोपडीतही पाणी शिरलं. "अहो, भिंत कोसळेल की काय?" सुमन घाबरून म्हणाली. गणूने तिला धीर दिला. "काळजी करू नकोस. आपण आहोत ना एकत्र." त्या रात्री जोरदार पाऊस आला आणि झोपडीचा एक भाग कोसळला. चंदू आणि राधा घाबरून रडायला लागले. गणूने त्यांना मिठी मारली. "मी आहे ना, काही होणार नाही." त्या क्षणी त्याला जाणवलं, गरीब असलो तरी आपली ताकद म्हणजे आपलं कुटुंब आहे. एके दिवशी गणू कामावर असताना एक साहेब आले. ते बांधकामाचं निरीक्षण करत होते. गणू प्रामाणिकपणे काम करत होता. त्याचं काम पाहून साहेबांनी विचारलं, "तुझं नाव काय?" "गणू," तो नम्रपणे म्हणाला. "तू खूप प्रामाणिक दिसतोस. काम चांगलं करतोस. तुला कायमस्वरूपी काम हवंय का?" गणूच्या डोळ्यात चमक आली. "हो साहेब, मला खूप गरज आहे." साहेबांनी त्याला एका छोट्या ऑफिसमध्ये काम दिलं. साफसफाई आणि देखभालीचं. पगार कमी होता, पण नियमित होता. हळूहळू गणूचं आयुष्य बदलायला लागलं. तो रोज वेळेवर कामावर जायचा, मेहनत करायचा. एक दिवस ऑफिसमधील एक महत्वाचा कागद हरवला. सगळे घाबरले होते. काही वेळ शोधल्यानंतर गणूला तो कागद सापडला. त्याने लगेच साहेबांना तो कागद परत दिला. साहेब खूप खुश झाले. "तू खूप प्रामाणिक आहेस. आजपासून तू माझा विश्वासू माणूस आहेस." गणूला पहिल्यांदा वाटलं, मी काहीतरी करू शकतो. गणूला नेहमी वाटायचं की त्याच्या मुलांना शिक्षण मिळावं. तो चंदू आणि राधाला शाळेत घालतो. सुरुवातीला खूप अडचणी आल्यात, पण गणूने सगळं सांभाळलं. सुमनही त्याला साथ देत होती. "आपण गरीब असलो तरी आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करूया," तो म्हणायचा.
एक दिवस सुमन आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. यावेळेस खर्च खूप मोठा होता. गणू पुन्हा संकटात सापडला. पण यावेळेस तो एकटा नव्हता. त्याचे साहेब त्याच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी गणूची मदत केली. सुमनचं ऑपरेशन यशस्वी झालं. वर्षानुवर्षे गेली. गणू आणि सुमन आता एका छोट्या पण पक्क्या घरात राहत होते. गणू आता आपल्या आयुष्यापासून खुश होता. देवाने जे काही त्याला दिलं होतं त्यात तो समाधानी होता. जीवन सुरळीत चाललं होतं. पैसे खूप नव्हते, पण जीवन सुखकारक होतं. एक दिवस गणू जुन्या झोपडपट्टीत गेला. तिथे अजूनही लोक संघर्ष करत होते. गणूची कथा साधी आहे, पण मोठी शिकवण देते. गरिबी ही कायमची नसते, पण मेहनत आणि प्रामाणिकपणा कायमचा असतो. चिखलातही सोनं सापडू शकतं, फक्त शोधायची तयारी हवी.